नमस्कार मित्रांनो, हे पोस्टर बघा. उद्धव ठाकरे साहेबांची काय प्रतिमा झाली लोकांसमोर. खरं तर ह्या व्यक्तीने त्यांना उस्मान ठाकरे असं म्हटलं आहे. आणि त्यांचे जे स्टार प्रचारक आहेत ते आहेत चंद्रा मुलतानी. याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. रशीद मामू हे औरंगाबादचे असून यांनी हिंदूंचे घरं जाळली आणि पाकिस्तानच्या घोषणा दिल्या असा यांच्यावर आरोप आहे. आता एक इक्बाल मुसा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला हा गुन्हेगार. तर मित्रहो, असे स्टार प्रचारक जर उद्धव साहेबांच्या पक्षाला येऊन मिळत असतील आणि त्या पक्षाचा प्रचार करत असतील तर मग बहुसंख्य हिंदू असणाऱ्या ह्या राज्यामध्ये त्यांच्याविषयी काय प्रतिमा तयार होईल आणि मग हे मुंबईची निवडणूक कशी काय जिंकतील. हरकत नाही. मुळात त्यांनी जरी ते मुस्लिम असतील, मुस्लिम असण्याशी काही तक्रार नाही, तर मग कमीत कमी सभ्य, चांगले अभ्यासक, चांगल्या पद्धतीचे प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर किंवा मोठे व्यापारी जे सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी हिंदू मुस्लिम असा भेद न करता सगळ्या समाजाशी जवळीक ठेवणारे अशा चांगल्या व्यक्ती मुस्लिम समाजात आहेत नाही असं नाही. अशा व्यक्तींना का स्टार प्रचारक करण्यात आलेले नाही. आणि मग असले हे धर्मवादी, जिहादी असे लोक गोळा करून लोक यांना कसे मतदान देतील. तेव्हा असे जर सोबती यांच्या पक्षात येत असतील आणि ते प्रचार करत असतील तर मग ही मुंबई कशी काय जिंकतील. फारच कठीण आणि अवघड गोष्ट आहे. पण आज तरी मुळात उद्धव ठाकरे हे अशा मार्गाला निघालेले आहेत तिथून त्यांना परत फिरणं कठीण आहे. पुढे दरी आहे, त्याच्यात तोल जाऊ शकतो, पण त्यांना आता मागे फिरता येणार नाही. आणि मागे फिरणं म्हणजे पुन्हा मग अजून आपण ज्यांना सोडलं त्यांच्याकडे जाणं, त्यांचे विनवण्या करणं असा हा सगळा प्रकार आहे. तेव्हा मग जास्तीत जास्त काँग्रेसचं मतदान कसं खेचून घेता येईल आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीने मुस्लिम दार्जिना होता येईल याच्यातला हा प्रकार आहे. कारण हे जे तिघं प्रचारक आहेत यांना मुस्लिम समाजामध्ये मोठा मान आहे. कारण मुस्लिम समाजात वाईटाला कधी वाईट म्हटलं जात नाही. ते धर्मासाठी काम करणारे आहेत, ते धर्म वाढवता आहेत, धर्मासाठी जिहाद करणारे लोक आहेत. अशा प्रकारची त्यांची समजूत असते. त्यामुळे त्यांना असे लोक हवे असतात. कारण ह्या लोकांमुळे मुस्लिम समाज त्या पक्षाला जाऊन मिळेल आणि त्यांना मतदान देईल याची खात्री उद्धव ठाकरेला आहे. तेव्हा त्यांनी बघितलं की आता हिंदू तर फारसं आपल्याला मतदान देत नाही, मग जास्त जास्त मुसलमान कसे जवळ आणता येतील याच्यातला हा प्रकार आहे. त्याच्यामुळे यांची आणि यांच्या वडिलांची प्रतिमा कशा पद्धतीची तयार होत आहे यांचा विचार करायला हे तयार नाहीत. नमस्कार.